वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करणार। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकच, एक जरी आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगे यांचा इशारा। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित। बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। 9 डिसेंबरपासून कृष्णा आंधळे फरार। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, सुरेश धस यांचा दावा। तर शेतकऱ्यांच्या जमिनीमधील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। बीड प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करा, पोलीस महासंचालकांकडे अंजली दमानिया यांची मागणी। सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना गाद्या एसीही मिळू शकतो, अंजली दमानियांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड, खंडणीमुळेच हत्येचा गुन्हा, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा, तर सांगलीमध्ये सकल मराठा 1 दिवसीय धरणं आंदोलन। उदय सामंत दावोसला शिंदेंकडे आमदार फोडायला गेले, तर सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका। तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार। JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये 5,000 कोटींपेक्षा जास्त घोटाळा, घोटाळ्याबाबत फडणवीसांना पत्र देणार, सुरेश धस यांची माहिती। तर चर्चेला सामोरासमोर या, तत्कालीन कृषी मंत्र्यांना धस यांचं आव्हान। कोणत्याही योजनेमध्ये 2 ते 5% गैरप्रकार होतच असतात, गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी या विचाराचा मी नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती। यंदा अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील, मागील वर्षी निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या, पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल, अर्थमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पुढचे काही दिवस जनतेला विकासापासून दूर राहावं लागेल, त्यांनी राज्याला भीक मागायची वेळ आणली, अजित पवारांच्या अर्थसंकल्पावरील वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची टीका। वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याचा अंदाज, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू। वांद्रे पोलिसांकडून सैफ अली खानच्या इमारतीची पाहणी, इमारतीमध्ये तैनात पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश। 25 जानेवारीपासून दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार, भाजपला मतांची चोरी करू देणार नाही, राऊतांच्या भेटीनंतर उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी, प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचं भाडं 26 रुपये तर टॅक्सीसाठी 31 रुपये मोजावे लागणार। प्रयागराजमधील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी खलिस्तानी संघटनेनं उचलली, खलिस्तानी जिंदाबाद फोर्सनं ईमेल करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। मुंबईत आज 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मुंबईमधील हवा प्रदूषणामध्ये वाढ, AQI 170 वर।